छोट्याशा गावात एक साधा, मेहनती पण गरीब माणूस राहत होता. रोजच्या जगण्यापुरताही कधी-कधी पैसे अपूर्ण पडायचे. तरीही तो मनाने चांगला होता. एक दिवस तो शेतात काम करत असताना त्याला कुठून तरी कुकूच कू, कुकूच कू असा आवाज ऐकू आला. तो आवाज जरा वेगळाच होता. म्हणून तो सावधपणे त्या दिशेने गेला. तिथे त्याला एक अतिशय सुंदर, चमकदार पिसांची कोंबडी दिसली. तिच्या डोळ्यात एक वेगळाच तेज होता. त्या माणसाने तिला घरी आणलं. पुढच्या दिवशी सकाळी त्याने कोंबडीचं पिंजऱ्यात पाहिलं, तर आत एक सोन्याचं अंड चमकत होतं. तो आश्चर्यचकित झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता. तो ते अंड बाजारात घेऊन गेला. सोनाराने पाहता क्षणी सांगितलं, हे तर शुद्ध सोन्याचं अंड आहे. त्याला खूप चांगले पैसे मिळाले. अशा प्रकारे दररोज कोंबडी एक सोन्याचं अंड देऊ लागली. घरात पैसे येऊ लागले. परिस्थितीही सुधारली. गरीब माणूस हळूहळू श्रीमंत झाला. आता त्याच्या घरात सुख, समाधान आणि हसी खुशी भरू लागली. काही दिवसांनी त्याची बायको म्हणाली, ऐका ना, रोज एकच अंड मिळतंय. यापेक्षा त्या कोंबडीच्या पोटात एकदम खूप सोने असेल. आपण तिला मारून ते काढलं तर एका रात्रीत आपण फार श्रीमंत होऊ. माणूस थोडा विचारात पडला. त्याला रोज मिळणारं सोन्याचं अंड पुरेसं होतं. पण बायकोच्या बोलण्याने त्याच्या मनातही लोभाची ठिणगी पेटली. खरंच, रोज थांबवण्यापेक्षा एकदमच खूप सोनं मिळालं तर किती बरं होईल. त्यांनी ठरवलं. त्या रात्री कोंबडी झोपल्यानंतर माणसाने घाईघाईत तिला कापलं. त्याचा हात थरथरत होता, पण मनात एक विचार, आता खूप सोनं मिळणार. पण कोंबडी उघडली तर आत काहीच सोनं नव्हतं. ना सोन्याचे तुकडे, ना सोन्याची खूण. ते दोघी थक्क झाले. कोंबडी तर जादूने सोन्याचं अंड देत होती. तिच्यात काही सोनं नव्हतं. त्यांनी लोभाने स्वतःचा फायदा स्वतःच थांबवला होता. दुसऱ्या दिवशी उठल्यावर पिंजऱ्यात ना कोंबडी होती ना सोन्याचं अंड. तो माणूस आपल्या डोक्याला हात लावून बसला. आपण लोभाने जे मिळत होतं तेही गमावलं, ही आपलीच चूक आहे. घरात पुन्हा गरिबी आली. रोजच्या कमाईसाठी त्याला पुन्हा मेहनत करावी लागली. आता त्याला एकच गोष्ट चांगली कळली होती, ते म्हणजे जास्ती लोभामुळे जे आपल्या हातात आहे तेही नष्ट होतं. थोडं थोडं मिळतं तर त्या समाधानात जगणं हाच खरा आनंद आहे. कारण अति तिथे माती होणारच. म्हणून जे आपल्याकडे आहे, जेवढं आहे त्यात तुम्हाला हवं ते करा. परंतु लोभापायी कोणाचा जीवही घेऊ नका आणि कोणाला दुखवूही नका. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.